मनसेकडून गुजराती पाट्यांची तोडफोड सुरू आहे। पालघरमधले मनसे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत। मुंबई अहमदाबाद हायवेवर हलोलीमध्ये गुजराती पाट्या आहेत आणि या पाट्यांची मनसेनं तोडफोड केलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, मनसेनं पुन्हा एकदा गुजराती पाट्यांवर आता खळखटाक सुरू केलेले आहे आणि गुजराती पाट्यांची आता तोडफोड सुरू आहे। पालघरमध्ये गुजराती पाट्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक झाली आहे। पालघरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हालोली इथल्या फूड स्टॉलच्या पाट्या, तिथल्या रेस्टॉरंटच्या पाट्यांची तोडफोड सुरू केलेली आहे। या पाट्या संपूर्णपणे गुजरातीमध्ये आहेत आणि त्यामुळे आता मनसेकडून अशा प्रकारे तोडफोड सुरू आहे। हा भाग गुजरातमध्ये आहे की महाराष्ट्रात आहे असा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रकारे सर्व पाट्या गुजराती भाषेत होत्या आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हर्षल पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। हर्षल, खरं तर आपण सकाळी या संदर्भात बोललो होतो, हा भाग महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये आहे असा प्रश्न पडावा। इतक्या सर्रासपणे गुजराती भाषेमध्ये पाट्या दिसत होत्या। मनसेने आंदोलन सुरू केल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच आपण सकाळी हे वृत्त दिल्यानंतर मनसे आक्रमक मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। पालघर तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हालोली परिसरामध्ये जे फूड हब आहेत किंवा रेस्टॉरंट इथे तोडफोड केलेली आहे। त्यांच्या पाट्या काढण्याच्या काही लोकांना त्यांनी विनंती सुद्धा केलेली आहे, मात्र मनसे आक्रमक झालेली आहे। त्यानंतर फटाफट काही ठिकाणी पाट्या उतरवण्याचं सुद्धा काम सुरू असल्याचं पण माहिती समोर आलेली आहे। आणि आपण जर विचार केला तर संपूर्ण जो बेल्ट आहे म्हणजे अच्छाड पासून घोडबंदर जवळपास हजारो हॉटेल्स रेस्टॉरंट या महामार्गावर आहेत आणि सर्वच परिस्थिती भागामध्ये अशीच परिस्थिती आहे। मात्र आता मनसे आक्रमक झाल्यामुळे आता किती पाट्या लवकर बदलतात त्याच्याकडे सर्वांची नजर लागलेल्या आहेत। अगदी हर्षद, खरं तर ही दृश्य तुम्ही जी सकाळी पाठवलेली होती त्यामध्ये आपण पाहतोय की एक वेळ इंग्लिशमध्ये ही पाटी आहे, त्याचबरोबर गुजरातमध्ये आहे, गुजराती भाषेत आहे, मात्र मराठी भाषेमध्ये कुठलीच पाटी नाहीये। त्यामुळे मनसेनं आता त्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र केलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना